अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावातील श्री व सौ ताराबाई मुरलीधर हासे यांच्या दातृत्व निधीतून नूतन शैक्षणिक संकुलासाठी सभागृह व संगणक कक्ष जिल्हा परिषद शाळा म्हाळादेवी शाळेत आज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे लोकार्पण आमदार डॉक्टर किरण लहामटे व समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानी श्री खंडेश्वर देवस्थान म्हाळादेवी माजी सरपंच प्रदीप हासे उपस्थित होते। यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे व अध्यक्ष प्रदीप हासे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज म्हाळादेवी येथे खरं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये एका हॉलचं आणि डिजिटल लॅबचं उद्घाटन करण्यात आलंय आणि दातृत्व आहे हासे बाबा आणि आई त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी या गावाला भेटला। त्यामध्ये तिथल्या शिक्षकांचा पण मोठा वाटा आहे, त्याबरोबर गावकऱ्यांचा पण मोठा आहे। प्रदीप जे असेल, शांताराम जे असेल किंवा गावातले सगळे सहकारी त्या लोकांनी मोठा म्हणजे खरं तर त्या आई बाबांच्या बरोबर असलेले त्यांचे ऋणानुबंध आणि त्या माध्यमातून त्यांनी देवस्थानला पण आतापर्यंत मोठा निधी दिलाय आणि या शाळेला पण निधी दिलाय आणि त्याच्याबरोबर गावकऱ्यांनी पण कोणी खुर्च्या देतंय, कोणी चटया देतंय, कोणी कॉम्प्युटर देतंय। कॉम्प्युटर देताना इथले काहीतरी 5 तरुण आहेत, त्या तरुणांनी कॉम्प्युटर दिलाय। मला वाटतं म्हाळादेवीचा आदर्श प्रत्येक गावाने घ्यावा आणि आपण मंदिरांना जशा देणग्या देतो तशा तुम्ही ज्या सरकारी स्कूल आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या यांना गावातून जे नोकरीला आहेत पोरं ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी काहीतरी आठवण म्हणून काहीतरी त्या शाळांना दिलं पाहिजे आणि आपल्या गावातल्या शाळा सुंदर केल्या पाहिजे, परिपूर्ण केल्या पाहिजे। ज्या भौतिक सुविधा देता येतील त्या परिपूर्णपणाने दिल्या पाहिजे। बाकी ज्ञानदानाचं कार्य तर शिक्षक वृंद करणारच आहे आणि पिढ्या घडवायचं काम शिक्षक वृंद करणारच आहे। धन्यवाद। म्हाळादेवी या ठिकाणी एक ज्ञानदानाचं पवित्र मंदिर उभं करण्याचं काम आमच्या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरो हासे व त्यांच्या सौभाग्यवती ताराबाई हासे यांनी 11 लाख रुपये देऊन या ठिकाणी सार्वजनिक सभागृह, बहुउद्देशीय सभागृह आणि कॉम्प्युटर लॅबची इमारत आज या ठिकाणी उभी राहिली आणि त्याचं लोकार्पण सोहळा आज तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी ह्या आपण त्याने खऱ्या अर्थानं या गावासाठी वाहून घेतले। अंदाजे आम्ही रक्कम मगाशी आमदार साहेबांना सांगितली 1.5 कोटीच्या आसपास ती रक्कम जाते। त्यामध्ये सोनं असेल, कायम ठेव असेल, जमीन असेल, शाळेसाठी ही इमारत असेल, असं सर्व दान मिळून 1.5 कोटीचे रुपये दान या तालुक्यामध्ये मला वाटतं एकमेव व्यक्ती असेल की एवढं मोठं या गावाला दान दिलंय आणि हे दान देताना आमच्या गावावर त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला। कारण जर त्यांना विश्वास नसता, या गावात जर काम दिसलं नसतं, त्यांनी एवढी मोठी रक्कम या ठिकाणी दिली या ठिकाणी मुद्दाम नमूद करतो। आणि जे हे 11 लाख रुपये दिले, मला अभिमानाने मी सांगतो की ते 11 लाख रुपये प्रदीप हासे यांच्या खात्यावर त्यांनी टाकले आणि या प्रत्येक गोष्टीचा खर्च हा माझ्या हातून झाला म्हणून अत्यंत दर्जेदार काम या इमारतीचं करण्यात आलं आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मोठं ज्ञान मंदिर या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उभं राहिलं त्याबद्दल जोडीदार आपण त्याचा आभार व्यक्त करतो। आमदार साहेबांचा आभार व्यक्त करतो, इंदोरीकर महाराजांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। श्री मुरलीधर हासे व सौभाग्यवती ताराबाई मुरलीधर हासे कुटुंब हे अनेक वर्षापासून आपल्या दानशूर व्यक्तित्वामुळे प्रसिद्ध आहेत। मात्र अनेक वर्षापासून ते प्रसिद्धीपासून दूर राहून काम करत आहेत। नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग राहिलेला आहे। यावेळी गट शिक्षणाधिकारी अमर माने, अरविंद कुमावत, विस्तार अधिकारी सविता कचरे, केंद्र प्रमुख नवनाथ गणवे तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी, भजनी मंडळ, युवा मित्र मंडळ, ग्राम सुरक्षा दल, म्हाळादेवीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले।